मित्रांनो नमस्कार. जर तुम्ही इकडे येण्याचा विचार करत असाल किंवा जर तुमचा इकडे येण्याचा प्लॅन असेल, तर एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. तुम्ही इंडियामधून येताना आपलं ड्रायव्हिंग लायसन्स काढून या. कारण की इकडे फॉरेन कंट्रीजमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स काढणं खूप अवघड आहे. आता माझ्याकडे इंडियन ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं, त्यामुळे मला इथे फिनलँडमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स काढावं लागलं. तर त्यासाठी मला तब्बल 2 लाख रुपये खर्च आलेला आहे. फॉरेन कंट्रीजमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स काढणं खूप अवघड आहे. त्यामुळे जर तुम्ही इकडे येण्याचा प्लॅन करत असाल, तर तुम्ही आधीच इंडियामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स इश्यू करा. इंडियामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स काढणं आय थिंक इतकं अवघड नाही आहे. पण फॉरेन कंट्रीजमध्ये खूप अवघड आहे. तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागते, परत थिअरी टेस्ट पण पास करावी लागते आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग क्लासेस लावावे लागतात. तर इकडची प्रोसेस जी आहे खूप अवघड आहे आणि इंडियामधून जे आपण ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन येतो ते इकडे व्हॅलिड पकडलं जातं. तुम्हाला फक्त आपलं इंडियन ड्रायव्हिंग लायसन्स ज्या कंट्रीमध्ये तुम्ही जाणार आहात त्या कंट्रीमध्ये तुम्हाला जाऊन फक्त ते एक्सचेंज करावं लागतं आणि त्या कंट्रीचं ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला डायरेक्टली भेटून जातं. इव्हन तुमच्याकडे जरी ड्रायव्हिंग लायसन्स असेल तरी तुम्हाला कार येते की नाही याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. फक्त तुमच्याकडे इंडियन ड्रायव्हिंग लायसन्स असणं व्हॅलिड हे गरजेचं आहे. आता माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं, त्यामुळे या लोकांनी मला डायरेक्टली ॲज अ प्रेशर म्हणून कन्सिडर केलं. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की इकडे ट्रान्सपोर्ट खूप कॉस्टली असतं त्यासाठी. आणि जेवढं तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सला पैसे भरता तेवढ्यात एक कार इथे येऊ शकते. सो त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की ड्रायव्हिंग लायसन्स आधी कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडियामध्ये जोपर्यंत आहात तुम्ही तोपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स काढून घ्या. इकडे ड्रायव्हिंग लायसन्स काढणं म्हणजे खूप अवघड आहे. थँक्यू. बघू काय